जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माहिती अधिकार कायद्यातील नव्या तरतुदी रद्द करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. लोक आंदोलन न्यासाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 12 जून 2026 रोजी करण्यात आलेल्या नव्या तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोक आंदोलन न्यास कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्यामार्फत सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या नव्या परिपत्रकामुळे राज्यभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, पुणे विभागीय माहिती आयुक्त मकरंद रानडे आणि संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी राळेगण येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. माहिती आयोगाचे मूलभूत कार्य म्हणजे माहिती अधिकार कायदा आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे होय. मात्र कायद्यातील कलम 4(1)ब ची प्रभावी अंमलबजावणी अनेक वर्षांपासून झालेली नसल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. आयोगाच्या अहवालातही अनेक प्रकरणांमध्ये जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांकडून वेळेत कार्यवाही होत नसल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले. तसेच नव्या नियमावलीत अपील शुल्कात वाढ, अधिक कागदपत्रांची मागणी आणि ओळखपत्र सादर करण्याच्या अटींमुळे माहितीचा अधिकार वापरणे सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक कठीण होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. याशिवाय अर्जदारांच्या वतीने वकिलांना बाजू मांडण्यावर घालण्यात आलेल्या मर्यादांवरही टीका करण्यात आली आहे. माहितीचा अधिकार अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विद्यमान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जबाबदारी निश्चिती आणि उत्तरदायित्व वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यायकारक तरतुदी तातडीने मागे न घेतल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेनुसार स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन लोक आंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष अभिजित राजेंद्र पटवा यांनी सादर केले. निवेदनाची प्रत माहितीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनकडे देण्यात आली असून अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल आणि ॲडव्होकेट भरत जोशी यांनी या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी शीतल मगदूम, महेंद्र जाधव, राजू कोन्नूर, सुहास नाईक, पवन माने, हरीश देवाडिगा, दीपक जाधव, मनोज खेतमर, आरती फुटाणे, प्रसाद फुटाणे, सतीश कुलकर्णी आणि सचिन कांबळे उपस्थित होते. एक सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढून काही तरतुदी बदलल्या आहेत. त्यामध्ये शुल्कवाढ हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे माहिती अधिकाराचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा ओळखपत्राचा नमुना हा अर्जासोबत जोडायचा आहे, फोटोकॉपी असलेला. त्याचप्रमाणे माहितीचं शुल्क जे वाढवले, अपिलाचं शुल्क, अर्जाचं शुल्क आणि माहिती मागवण्याचे शुल्क, ही अन्यायी तरतूद आहे. मुळात माहिती अधिकार कायद्याचा जन्म हा झाला तो नागरिकांचा शासन व्यवस्थेमध्ये सहभाग वाढावा, शासनाचं काम पारदर्शक व्हावं आणि त्याच्यावर अंकुश ठेवणारी माहिती मिळावी. म्हणजे जी माहिती आमदार खासदारांना आपण देऊ शकतो ती सामान्य माणसाला मिळावी अशी कायद्यातच तरतूद असताना ही माहिती वाजवी दरात मिळावी असा कायदा तयार करताना जो ड्राफ्ट झाला आहे त्यामध्ये आणि कायद्यामध्ये सुद्धा नमूद आहे. असं असताना सुद्धा अन्यायी शुल्क वाढ आणि हा कायदा दाबण्याचं काम, सामान्य माहिती अधिकार कायद्यांना कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम महाराष्ट्र सरकारमार्फत होत आहे. आम्ही आज याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले. लोक आंदोलन न्यास ही पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चालणारी संस्था असून या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेमार्फत आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे. मग आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे काल राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, पुण्याचे माहिती आयुक्त श्री मकरंद देशपांडे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी राळेगण सिटी येथे जाऊन या कायद्याच्या तरतुदीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि तिथं 2.5 तासाची यांची चर्चाची झाली. या चर्चेतनं काही मार्ग निघाला नाही, ती चर्चा निष्फळ झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलै 2026 पासून राळेगण सिटी येथे आमरण उपोषणास या कायद्याच्या तरतुदीवर बसणार आहेत. त्यांनी सगळ्या तरतुदी मागे घ्यायची मागणी केलेली आहे. तर या तरतुदी जर मागे घेतल्या नाही तर इथून पुढं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार इचलकरंजी शहरातही तीव्र आंदोलन छेडले जाईल. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज.
सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.